नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 16वा लेसन, ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व परिवर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 2 सेशन झालेले आहेत आणि या 2 सेशन मध्ये अनुवंशिकता म्हणजे काय या डेफिनेशन बद्दल आपण बघितलेलं आहे. म्हणजेच गुण जे असतात ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याची जी प्रक्रिया आहे तिला अनुवंशिकता असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की अनुवंशिकता होत असताना सर्वात महत्त्वाचा संबंध येतो तो डीएनएचा. कारण डीएनए मध्ये जनुकांच्या मार्फत माहितीचा साठा साठवलेला असतो. पेशीमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात आणि गुणसूत्रांवर डीएनएचे सर्पिलाकार डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे त्याची रचना आपण बघितलेली आहे. आणि अशा प्रकारे याच्यात नायट्रोजन बेस ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन किंवा सायटोसिन अशा प्रकारचे नायट्रोजन बेस एकमेकाला जोडलेले असतात. आणि हे डबल हेलिकल स्ट्रक्चर जे असतं ते हे कॅरेक्टर्स जे असतात म्हणजे गुण जे असतात ते माता पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करण्याचं महत्त्वाचं काम करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे सुद्धा आपण 1-2 स्लाइड मध्ये डीएनए विषयी जानकारी घेणार आहोत. म्हणजे आपण डीएनए विषयी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड त्याचे प्रकार कसे असतात आणि त्यांचं कार्य कसं असतं याच्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया अनुवंशिकता व परिवर्तन याच्यामध्ये सेशन 3. इथे पहा, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे. नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी ज्याच्यामध्ये ॲडेनिन नेहमीच थायमिन बरोबर असतं आणि ग्वानिन नेहमीच सायटोसिन बरोबर असतं. त्याचप्रमाणे शर्करा, फॉस्फोरिक आम्ल यांच्यापासून तयार झालेले कण असतात. आता इथे बघा आपल्याला जे स्ट्रक्चर दाखवलं त्यामध्ये हे पंचकोनी जे मॉडेल दाखवलेलं आहे ते फॉस्फरसचे मॉलिक्यूल आहेत. आणि अशा प्रकारे त्यांची गुंतागुंत होऊन कशा प्रकारे डबल हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ते या स्लाइड मध्ये दिसत आहे. म्हणजेच अशा प्रकारे तो छोटा खंड जो तयार होतो याला जनुक असं म्हणतात, जीन्स असं म्हणतात. आणि जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे गुण संक्रमित करत असतात. अशा प्रकारे ही डीएनए ची रचना असते. आता पाहूया आपण काही विज्ञानाविषयी जाणून घेऊया. सन 1990 मध्ये जगभरातील जनुक वैज्ञानिकांनी एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. म्हणजे पूर्ण वर्ल्ड मधले हे जे वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट आहेत, जे जनुकांवर काम करत होते, त्यांनी एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. जून 2000 मध्ये या प्रकल्पकर्त्यांनी आणि सेलेरा जेनोमिक्स कॉर्पोरेशन ही अमेरिकेतील एक खासगी कंपनी आहे यांनी संयुक्तपणे मानवी जनुकातील डीएनए रेणूचा संपूर्ण क्रम व आराखडा शोधून काढल्याचे घोषित केले. म्हणजे 10 वर्षाचा कालावधी लोटला. याच्यामध्ये यांनी मानवी वंशामध्ये म्हणजे मानवामध्ये जनुकातील डीएनए यांचा क्रम कसा असतो संपूर्णपणे हा शोधून काढला. या प्रकल्पात मिळालेल्या माहितीवरून वैज्ञानिकांनी मानवी जनुकांची संख्या सुमारे 20,000 ते 30,000 असते हे निश्चित केले. म्हणजे मानवामध्ये जनुकांची संख्या किती असते? जनुक म्हणतोय मी, क्रोमोझोम नव्हे, गुणसूत्र नव्हे, तर जनुकांची संख्या 20,000 ते 30,000 असते हे निश्चित केलं. आणि यानंतर वैज्ञानिकांनी अनेक सूक्ष्मजीवांतील जनुकांचा क्रम शोधून काढला. जिनोम संशोधनामुळे म्हणजेच मानवी जनुक प्रकल्प जो हाती घेतला त्यामुळे जिनोम संशोधनामुळे रोगकारक जनुके शोधता येतात. आणि रोगकारक जनुके माहीत झाल्यास रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस करू शकतो आणि त्याच्यावर योग्य प्रकारे योग्य वेळी इलाज होऊन त्या व्यक्तीचं प्राण वाचवलं जाऊ शकतो. म्हणजे मानवी जनुक प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा असा प्रकल्प जो जगातल्या सर्व सायंटिस्ट लोकांनी हाती घेतला होता. म्हणजे जे जनुकांशी संबंधित कार्य करत होते, रिसर्च करत होते, त्यांनी हाती घेऊन 2000 साली त्यांनी तो पब्लिश केला होता की डीएनए रेणूचा संपूर्ण क्रम आणि आराखडा त्यांनी शोधून काढून तो पब्लिश केला. आता डीएनए झाल्यानंतर आपण आरएनए म्हणूया, बघूया. आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता आरएनए हे पेशीतील दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. जसं डीएनए डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे न्यूक्लिक आम्ल आहे, त्याचप्रमाणे हे केंद्रकात सापडणारं आरएनए हे न्यूक्लिक आम्ल आहे. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल. इथे बघा हा युरॅसिल बदललेला आहे. म्हणजेच आपण बघितलेला आहे थायमिनच्या ऐवजी इथे युरॅसिल आला. या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेला असतो. रायबोज शर्करा म्हणजे शुगरचे मॉलिक्युल्स आहेत, फॉस्फेटचे रेणू आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेले आहेत. आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजे न्यूक्लियोटाइड तयार होतं. बघा न्यूक्लियोटाइड म्हणजे कडी कशी तयार होते तर रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आरएनएचा महारेणू म्हणजे मोठा रेणू तयार होतो. त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते आहेत ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत.
इथे बघा रायबोझोमल आरएनए म्हणजेच त्याला स्मॉल आर देऊन आरआरएनए असं म्हटलं जातं. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात म्हणजे इथे प्रोटीन सिंथेसिस केलं जातं कोणाकडून तर आरएनए कडून. आता दुसरा आहे मेसेंजर आरएनए म्हणजे एमआरएनए. पेशी केंद्रकामध्ये असलेला बघा पेशी केंद्रकातून जी माहिती आहे जनुकांमधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश म्हणजे हा जो मेसेज आहे तो प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे करतो तो म्हणजे कोण एमआरएनए म्हणजेच हा दूत रेणू आहे. आणि तिसरा बघतो आपण ट्रान्सफर आरएनए म्हणजे टीआरएनए. एमआरएनए वरील संदेशानुसार अमिनो अम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा म्हणजे हा ट्रान्सपोर्टर आहे तो वहन करतो आणि म्हणून त्याला टीआरएनए असं म्हटलं जातं. हा आरएनएचा रेणू आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की एमआरएनए वरील संदेश जो असतो त्याच्यानुसार अमिनो अम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणण्याचं महत्वाचं काम हा टीआरएनए करतो. अशा प्रकारे आरएनएचे 3 प्रकार आपण बघितले ते म्हणजे आरआरएनए म्हणजे प्रोटीन सिंथेसिसचं काम, एमआरएनए म्हणजे दूत रेणू ज्याला म्हणतात मेसेंजर आहे हा, आणि ट्रान्सफर आरएनए म्हणजे ट्रान्सफर अमिनो अम्ल ट्रान्सफर करण्याचं महत्वाचं काम हा टीआरएनए करत असतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो एमआरएनए ची रचना कशी आहे, त्याच्यानंतर आरआरएनए ची रचना कशी आहे आणि टीआरएनए ची रचना, असे 3 पिक्चर्स आपल्याला या स्लाइड मध्ये दिसत आहेत. असे आरएनए चे हे 3 प्रकार दिसत आहेत. बघा मेंडेल आता महत्वाचा सिद्धांत सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो. मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत मांडत असताना त्यांनी वाटाण्याचं झाड याच्यावर त्यांनी प्रयोग केले पायसम सॅटिवम. हे त्यांनी वाटाण्याचं झाड का वापरलं याच्यासाठी आपल्याला पुढली स्लाइड बघणं महत्वाचं आहे. माता पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात म्हणजे आपले जे पॅरेंट्स असतात त्यांच्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय जे पदार्थ आहे जेनेटिक मटेरियल जे आहे ते संक्रमित केलं जातं. यावर लक्षणांच्या अनुवंशिकतेचे सिद्धांत आधारित आहेत. लक्षणांच्या अनुवंशात माता पित्याचा सहभाग समान असेल तर संततीत कोणती लक्षणे आढळून येतील म्हणजे यांच्यामध्ये अनुवंशिकते सिद्धांत आधारित जो आहे. आता हे जे लक्षण आहे त्याच्यात अनुवंशात माता पित्यांचा सहभाग समान असेल तर संततीमध्ये काही थोडेफार डिफरन्स आपल्याला दिसतील. मेंडेल यांनी याच दिशेने आपले संशोधन केले व अशा अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख सिद्धांताची मांडणी केली. जवळजवळ 1 शतकापूर्वी त्यांनी करून पाहिलेले प्रयोग विस्मयकारक आहेत म्हणजे त्यावेळेला कोणत्याही गोष्टी एवढ्या फास्ट नव्हत्या म्हणजे ते आपल्याला आश्चर्य देणारे आहेत. मेंडेलचे सर्व प्रयोग वाटाण्याच्या झाडांमध्ये पायसम सॅटिवम याच्यात बॉटनिकल नेम आहे आढळणाऱ्या दृश्य लक्षणांवर आधारित होते. ही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पायसम सॅटिवमच का निवडला गेला मेंडेल कडून याच्यासाठी आपण पुढली स्लाइड बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की वाटाण्याच्या झाडामध्ये कोणते असे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात जे स्टडी केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी फक्त पायसम सॅटिवम म्हणजे वाटाण्याचं झाड इथे निवडलं. इथे पहा याच्यामध्ये आपल्याला 7 वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स दिसतात. बीजांचा आकार. आता प्रभावी आणि अप्रभावी शब्द. प्रभावी म्हणजे काय तर डॉमिनंट आणि अप्रभावी म्हणजे रिसेसिव्ह. प्रभाव समाजामध्ये बघा श्रीमंत व्यक्ती नेहमी गरीब व्यक्ती जे असतात त्यांचं जनरली काय करतात तर शोषण करत असतात म्हणजे ते आपला प्रभाव दाखवत असतात. त्याप्रमाणे जे कोणी जास्त प्रमाणे प्रभाव दाखवतील त्या वाटाण्याच्या झाडामध्ये जास्त प्रमाणात बीजांचा आकार गोल सापडतो म्हणजे ते प्रभावी लक्षण आहे. त्याला कॅपिटल आर ने दाखवलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अप्रभावी लक्षणे सुरकुतलेले याला इंग्लिशमध्ये रिंकल बोलत असले तरीही त्याला डब्ल्यू न लिहिता कॅपिटल आर पहिला वापरलाय म्हणून स्मॉल आर वापरायचा आहे. त्यानंतर पिवळा रंग हा प्रभावी लक्षण आहे. त्याचप्रमाणे हिरवा रंग त्याला आपण पिवळ्या रंगाला येलो म्हणून कॅपिटल वाय आणि हिरव्या रंगाला ग्रीन जी न वापरता स्मॉल वाय वापरायचा असतो स्मॉल लिपी मधला वाय. फुलांचा रंग जांभळा ज्याला आपण सी हा सिम्बॉल वापरलेला आहे. आणि पांढरा रंग हे अप्रभावी कॅरेक्टर आहे म्हणजे फार थोड्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला वाटाण्याच्या झाडावर दिसतात आणि जास्त प्रमाणात ही जांभळ्या रंगाची फुलं दिसतात कारण तो प्रभावी कॅरेक्टर आहे प्रभावी गुण आहे. पांढऱ्या रंगाला इथे स्मॉल सी वापरलेला आहे कारण जांभळ्या रंगाला कॅपिटल सी वापरलेला आहे. शेंगेचा आकार पूर्ण भरलेली जी पॉड आहे तिला आय वापरलेला आहे आणि चपटी जी आहे तिला स्मॉल आय वापरलेला आहे म्हणजे अप्रभावी कॅरेक्टर चपटी आहे आणि पूर्ण भरलेले जे आहे ते प्रभावी कॅरेक्टर आहे. त्याचप्रमाणे शेंगेचा रंग हिरवा ग्रीन ला जी वापरलेला आहे आणि पिवळ्या रंगा अप्रभावी कॅरेक्टरला स्मॉल जी वापरलेला आहे. आता फुलांची जागा कोणात असेल बघा कोणामध्ये दिसते आपल्याला तर त्याला ए म्हणजे एक्सियल म्हटलं जातं आणि टोकावर असेल तर स्मॉल ए असा वापरलेला आहे. बघा फुलांची रचना आपल्याला वेगळ्या प्रकारची दिसते. आणि खोडाची उंची उंच असेल तर त्याला टॉल आणि डॉर्फ म्हणजे बुटके असतील तर त्याला स्मॉल टी. त्याला डॉर्फ म्हणून डी वापरला जात नाही तर प्रभावी कॅरेक्टरला जे आपण लेटर कॅपिटल लेटर वापरलेला आहे त्याचा स्मॉल लेटर आपण अप्रभावी कॅरेक्टर्सला वापरतो. अशा प्रकारे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असल्यामुळे
मेंडेलने पायसम सॅटिवम म्हणजेच वाटाण्याच्या झाडाची निवड केली, जी आपल्याला इझिली दिसू शकतात. आता बघा आपण ग्रेगर जोहान्स मेंडल यांनी जो प्रयोग केला त्यांच्याविषयी जाणून घेऊया. ग्रेगर जोहान मेंडल हे ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक होते. वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून त्यांतील काही लक्षणांच्या अनुवंशिकतेचा त्याने अभ्यास केला होता. आता मेंडेलने असे दाखवून दिले की या लक्षणाच्या अनुवंशात काही सिद्धांताचे पालन केले जाते. हे सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित झाले. आता मेंडेलने केलेल्या कामाचे महत्व इतरांना पटण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 20वे शतक उजडावं लागलं आणि या सिद्धांताच्या पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरलेले आहे. म्हणजे मेंडेल जेव्हा हयात होते त्यावेळी त्यांच्या सिद्धांतांकडे कोणी लक्ष दिलं नाही, परंतु त्यांच्या मरणोत्तर या सिद्धांतांकडे पाहिलं गेलं आणि म्हणून हे सिद्धांत नंतर त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाले. आता इथे पहा, आपण जसं वाटाण्याच्या झाडामध्ये बघितलं तसंच मानवामध्ये काही प्रभावी आणि अप्रभावी कॅरेक्टर असतात. जास्त प्रमाणात दिसणारे कॅरेक्टर्स म्हणजे प्रभावी आणि कमी प्रमाणात दिसणारी म्हणजे अप्रभावी, म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. दुमडणारी जीभ ही जी आहे ती प्रभावी कॅरेक्टर आहे आणि न दुमडणारी जीभ ही जी काय आहे अप्रभावी म्हणजे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. हातावर केस असणे प्रभावी आहे, हातावर केस नसणे अप्रभावी आहे. काळे व कुरळे केस प्रभावी कॅरेक्टर्स आहे. भुरे व सरळ केस म्हणजे व्हाईटिश कलर जे असे येलोइश कलर भुरे केस आणि सरळ केस ही अप्रभावी कॅरेक्टर आहेत, रिसेसिव्ह कॅरेक्टर. कानाची मोकळी पाळी, कानाला चिकटलेली पाळी, कानाची मोकळी पाळी ही प्रभावी कॅरेक्टर आहे. जनरली बऱ्याचशा मानवामध्ये कानाची मोकळी पाळी दिसते, तर काहीच लोकांमध्ये अप्रभावी असलेलं कॅरेक्टर म्हणजे कानाची चिकटलेली पाळी आपल्याला दिसते. म्हणजे अशा प्रकारे मानवामध्ये प्रभावी आणि अप्रभावी कॅरेक्टर आपल्याला इथे दिसत आहेत. मेंडेलच्या प्रयोगाचे निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी पुढील 2 प्रकारचे संकर विचारात घेतले जातात. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिला आपण मोनो हायब्रिड क्रॉस बघूया. याच्यामध्ये मोनो या नावाप्रमाणेच किंवा एक संकर या नावाप्रमाणे याच्यामध्ये फक्त एक कॅरेक्टर स्टडी केलं जाईल. मेंडेलने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणाची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. म्हणजे आपण ती फक्त एकच कॅरेक्टर स्टडी करतोय म्हणून त्याला एक संकर म्हणतात. अशा प्रकारच्या संकराला एक संकर म्हणतात, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या व बुटकी उंची असणाऱ्या वाटाण्याच्या झाडाचे उदाहरण घेऊ. म्हणजे ह्यांची फुलं जी आहेत त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन घडून आणलं. म्हणजे एक झाड उंच आहे आणि एक झाड बुटकं आहे. मग येणारी जी प्रजाती आहे म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन, याच्यामध्ये काय होतं हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा P1 म्हणजे पॅरेंटल जनरेशन, उंच झाड आणि बुटकं झाड यांच्या फुलांमध्ये लैंगिक प्रजनन केलं. उंच उंची असणारी व बुटकी उंची असणारी झाडे संकरासाठी वापरण्यात आली म्हणून जनक पिढी आहे. जनक पिढी म्हणाला P1 जनरेशन किंवा पॅरेंटल जनरेशन असं म्हटलं जातं. मेंडेलने उंच व बुटक्या झाडांना अनुक्रमे प्रभावी, उंच झाडे प्रभावी कॅरेक्टर आहे जे आपण आधी बघितलेलं आहे आणि बुटकं झाड जे अप्रभावी कॅरेक्टर आहे असा शब्द वापरला. मेंडेलने उंच झाडांना प्रभावी म्हटले कारण पुढील पिढीची सर्व झाडे उंच झाली. बुटक्या झाडांना प्रभावी म्हणजे काय, जो आपले कॅरेक्टर पुढे दाखवतो, जो दुसऱ्या कॅरेक्टरला सप्रेस करतो, जो रिसेसिव्ह म्हणून त्यांना हे करतो, तयार करतो आणि हे स्वतः डॉमिनंट असतात आणि म्हणून बुटक्या झाडांना अप्रभावी रिसेसिव्ह शब्द वापरला गेला. हे लक्षण पुढच्या पिढीत F1 जनरेशन मध्ये आढळलेच नाहीत. हा प्रयोग पनेट स्क्वेअर, जो चौकोन आपण काढतो त्याला पनेट स्क्वेअर पद्धती असं म्हटलं जातं. त्यासाठी तो खाली प्रमाणे दिलेला आहे, तो आपण पुढल्या स्लाइडमध्ये पुढल्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर इथे बघा जनक पिढी P1 स्वरूपविधा म्हणजेच डोळ्याने दिसणारे लक्षण आहेत त्याला स्वरूपविधा म्हणतात. त्याला फिनोटाईप असं दुसरं नाव आहे. आणि जनुकविधा म्हणजे आतमध्ये न्यूक्लियस मध्ये कशा प्रकारची रचना असते ती डोळ्यांना दिसत नाही, त्याला जनुकविधा किंवा जिनोटाईप असं म्हटलं जातं. उंच झाडासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला बघा गुणसूत्रांच्या प्रत्येक वेळेला जोड्या असतात म्हणून इथे सुद्धा 2 अक्षर घ्यायचे, टी कॅपिटल टी प्रभावीसाठी आणि स्मॉल टी बुटक्यांसाठी. यांचं जेव्हा युग्मक निर्माण होतं, जेव्हा गॅमेट्स फॉर्म होतात तेव्हा कॅपिटल टी आणि स्मॉल टी यांचा क्रॉस केला की सर्व झाडं आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी दिसतील. ही पहिली पिढी झाली. आता जनक पिढी P2 F1 चे स्वयंपरागण होतं म्हणजे टी याच्यामध्ये झाला कॅपिटल टी. म्हणजे पहिल्या पिढीमध्ये सर्व झाडं जी होती ती उंच झाली होती. आता ह्याचं परत एकदा ह्या 2 झाडांमध्ये संकर घडून आणला आणि त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजननाद्वारे दोन्ही उंच झाडे आहेत परंतु त्यांची जनुकविधा वेगवेगळी आहे. कॅपिटल टी स्मॉल टी यांना आपण सेपरेट केलं, कॅपिटल टी स्मॉल टी आणि ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला आपण क्रॉस घडून आणतो तेव्हा कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी म्हणजे एकाच 2 1 अशा प्रकारची रचना. जर आपण स्वरूपविधा बघितली तर 3 1 म्हणजे 3 झाडं उंच आणि 1 झाड बुटकं होतं. परंतु जनुकविधा बघितली तर कॅपिटल टी 1 झाड 1 वनस्पती, कॅपिटल टी स्मॉल टीचे 2 वनस्पती आणि स्मॉल टीच्या
एक वनस्पती, अशा प्रकारे यांची जनुकविधा आपण 1:2:1 या प्रमाणात लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं स्वरूपविधा म्हणजे फिनोटाइप, दिसणारे कॅरेक्टर, जसं जास्वंदीचं फूल आपल्याला लाल रंगाचं दिसतं की त्याचं फिनोटाइप झालं, आणि त्याच्या आतमध्ये जी रचना असते जशी इथे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी, अशा प्रकारची जी रचना दिसते त्याला आपण जिनोटाइप किंवा जनुकविधा असं म्हणतो. यावरून मेंडेलने असे प्रतिपादन केले की लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीने आढळतात, म्हणून आपण कॅपिटल टी किंवा स्मॉल टी असं लिहितो. गुणसूत्रांच्या सुद्धा जोड्यात असतात. आज आपण याच घटकांना जनुके म्हणून ओळखतो. प्रभावी जनुके इंग्रजी लिपीत मोठ्या तर प्रभावी जनुके छोट्या अक्षरांनी दर्शवली जातात. जनुके ही जोडीनेच आढळत असल्यामुळे उंच झाडासाठी कॅपिटल टी तर बुटक्या झाडासाठी स्मॉल टी अशी अक्षरे वापरलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डीएनए आणि आरएनए ची रचना बघता मेंडेलने जो अनुवंशशास्त्राचा सिद्धांत दिला त्याच्याविषयी आपण बघितलं. आपण एकसंकर म्हणजे काय, त्याची स्वरूपविधा, जनुकविधा म्हणजे काय याची सुद्धा माहिती आपण या सेशन मध्ये घेतलेली आहे. धन्यवाद.